शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांची किडनी आणि अवयव विकायला काढल्याचं पाहायला मिळालं आणि वाशिमच्या अडोळीमधील शेतकऱ्यांना किडनी विकायला काढल्याचं सुद्धा आता समोर आलंय। पीक कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतलाय। बातमी पाहतोय वाशिममधून। पत्नी आणि मुलांची किडनी आणि इतर अवयव त्यांनी विकायला काढलेले आहेत। अवयव विक्रीचे दर असलेला फलक अंगावर लावून शेतकरी बाजारपेठेमध्ये उभा असलेला दिसला, तर कर्जमाफी होणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आणि त्यानंतर शेतकरी मात्र बराच चिंतेत आहे। बातमी पाहतोय वाशिममधून। शेतीच्या मालाला भाव नाही, सोयाबीन आम्ही कमी भावात विकलं, आता विकण्यासाठी आमच्याकडे काही नाही, शेती विकू शकत नाही, त्यासाठी आम्ही किडण्या घेऊन, हे मार्केट सर्वात मोठे पाटली चौक मार्केट, यासाठी हे किडण्या घेऊन आम्ही इथं विकण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या किडनीची किंमत मी स्वतः 60,000 रुपये ठेवलेली आहे, माझ्या पत्नीची किडनीची किंमत 40,000 रुपये ठेवलेली आहे आणि मोठ्या मुलाच्या किडनीची किंमत 20,000 रुपये ठेवलेली आहे आणि एक लहान मुलगा आहे त्याच्या किडनीची किंमत 10,000 रुपये ठेवलेली आहे। ह्या किडण्या घ्या आणि आम्हाला योग्य दर द्या आणि आमचं कर्ज डोक्यावरचं हलका करा।